झी 24 तास एक पाऊल पुढे। पैशाच्या लोभापायी भेसळखोर खाद्यपदार्थांमध्ये भेसळ करतात, पण ही भेसळ आपल्या वेळप्रसंगी जीवावरही बेतू शकते। तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही आणि यासाठीच हा स्पेशल रिपोर्ट। दिवाळीत फराळाची मोठी रेलचेल असते। विविध प्रकारचे तिखट गोड पदार्थ तयार केले जातात। विशेषतः तूप आणि दुग्धजन्य पदार्थांना मोठी मागणी असते। पण याच पदार्थांमध्ये भेसळ केली जात असल्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे। कुठं कोंबडीच्या चरबीपासून तूप तयार केलं जातंय, तर कुठं खवा आणि दुधात शरीराला घातक पदार्थांची भेसळ केली जाते। वरवर पाहता ही भेसळ ओळखता येत नाही। तसंच ब्रँडेड कंपन्यांच्या पॅकिंगमध्येही हे भेसळयुक्त पदार्थ भरून त्याची विक्री करण्यास भेसळखोर मागे पुढे पाहत नाहीत। ग्राहक मोठ्या विश्वासानं ते पदार्थ खरेदी करतात, पण आपण पैसे देऊन विष खरेदी करत आहोत याची त्यांना जराही जाणीव नसते। दुधाच्या बाबतीतही काही धक्कादायक बाबी हळूहळू उघड होऊ लागल्यात। गाई म्हशीला ऑक्सिटॉसिन नावाचं इंजेक्शन दिलं जातं, त्यामुळे जनावरं जास्तीत जास्त दूध देतात। पण त्याचे दुष्परिणाम जनावरांप्रमाणेच ते दूध पिणाऱ्या व्यक्तीलाही भोगावे लागतात। आज गावापासून शहरापर्यंत ऑक्सिटोसिनचा वापर केला जातोय। दुधात भेसळ करण्यासाठी युरिया, स्टार्च, सोडा यासारख्या घातक पदार्थांचा वापरही सर्रासपणे केला जात असल्याचं वारंवार उघड झालंय। पण या भेसळीचे गंभीर परिणाम त्याचा वापर करणाऱ्यांवरती होत असल्याचं उघड झालंय। भेसळयुक्त तुपामुळे हृदयरोग जडण्याची शक्यता असते, तसंच कॅन्सर होण्याची देखील शक्यता वाढते। दुधात केल्या जाणाऱ्या भेसळीमुळे अनेक रोगांना आमंत्रण मिळतं। या पार्श्वभूमीवर भेसळ रोखणं हाच एकमेव उपाय असून अन्न व औषध प्रशासन विभागानं अधिक सक्रिय होऊन कारवाई करण्याची आवश्यकता आहे, अन्यथा भेसळ रोखणं अशक्य आहे। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।